स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? कोण सांगतं शॉर्टकटमध्ये? स्टॅटिस्टिक्स म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा इन व्हेरियस टाईप. त्यामध्ये टाईप कोणकोणते आहे? तुम्हाला 6वी 7वी पासून आहे स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, ग्राफ्स होते. तर बघा, स्टॅटिस्टिक्सचा डेटा हा ग्राफमध्ये पण काय केला जातो? रिप्रेझेंट केला जातो. त्यानंतर ग्राफमध्ये पण भरपूर टाईप्स आहे. त्याच्यामध्ये बार ग्राफ असेल, जॉईंट बार ग्राफ असेल, नंतर सब डिवायडेड बार ग्राफ असेल, पर्सेंटेज बार ग्राफ असेल. त्यानंतर आपल्याला ह्या वर्षी बघायचं आहे हिस्टोग्राम, नंतर पाय डायग्राम पण बघायची आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला काय केला जातो? दाखवला जातो, रिप्रेझेंट केला जातो. तसंच डेटामधले काही कॅल्क्युलेशन्स असतात. मीन असतील, मोड असेल आणि मीडियन असेल, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये 2 पार्ट आहे. एक डेटा रिप्रेझेंटेशन म्हणजे डायग्राम्स, ओके, हिस्टोग्राम, नंतर ग्राफ आणि पाय डायग्राम, हा अर्धा पार्ट आहे. आणि पहिला पार्ट म्हणजे तुम्हाला फाइंड करायचा आहे डेटामधील मीन, नंतर मोड आणि नंतर मीडियन. ठीक आहे, तर बघा, याची थेरी व्यवस्थित क्लिअर जर झाली आणि फॉर्म्युले जर क्लिअर झाले तर चॅप्टर खूप सोपा आहे आणि डायरेक्ट 4 आणि 3 मार्कला प्रश्न येतात ह्या चॅप्टरचे, कारण की ह्या चॅप्टरचे प्रश्न मोठे. म्हणून हा चॅप्टर 4, 5 आणि क्वेश्चन 3 यामध्ये फिक्स एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन 5 मध्ये 3 मार्कचा फिक्स क्वेश्चन एक दरवर्षी येतो. ठीक आहे, बघू आपण एक एक. बघा, मेजर्स ऑफ अ सेंट्रल टेंडन्सी. काही सेंट्रल टेंडन्सी आहे म्हणजे सेंटरच्या गोष्टी किंवा मीन काढणे, ॲव्हरेज काढणे, मीडियन काढणे, मोड काढणे, ह्या 3 गोष्टी आहेत. त्यानंतर फ्रॉम ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल. ठीक आहे, म्हणजे अशा गोष्टी आहेत. आणि त्यानंतर येतं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तुम्हाला मी सांगितलं हिस्टोग्राम असेल, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल, त्यानंतर पाय डायग्राम असेल. म्हणजे इथे 3 टॉपिक आहे आणि इथे 3 टॉपिक आहे. असे टोटल 6 टॉपिक ह्या चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा, अगोदर आपण बघूया मीन. आता जर डेटा असेल आणि डेटा हा जास्त असेल, मीन म्हणजे ॲव्हरेज. जर सोपं सांगायचं झालं, तुमच्याकडे डेटा खूप कमी आहे समजा. बघा, फॉर एक्झाम्पल डेटा खूप कमी आहे. म्हणजे माझ्याकडे डेटा आहे 2, 4, 6, 8. हा डेटा आहे. मी सांगितलं मीन काढा. मीन म्हणजे ॲव्हरेज. मग ॲव्हरेज कसं काढणार आहे? मीन, ओके, मीन म्हणजे काय? सम ऑफ ऑल डेटा. सम ऑफ ऑल डेटा किंवा डाटा डिवाइड बाय नंबर ऑफ डेटा किंवा ऑब्झर्वेशन्स. याची सम घेणार 2 + 4 + 6 + 8 डिवाइड बाय काउंटिंग करणार 4 आहे, ऍडिशन करणार. ऍडिशन जर केली तर ती 20 येते, डिवाइड बाय 4, आन्सर आहे 5. म्हणजे दिलेला डेटा जो होता त्या डेटाचा मीन आलेला आहे 5. क्लिअर? पण हे सोपं कधी होणार? जेव्हा डेटा कमी असेल. आता मी तुम्हाला दिले की माझ्याकडे 1000 गावं आहे आणि त्या 1000 गावांमध्ये झाडांची पण संख्या अजून आहे आणि त्यांचा मीन काढायचा आहे. म्हणजे बघा, खूप झालेला आहे. म्हणजे त्याचे ग्रुप बनणार, मग टेबल बनतील आणि त्यानुसार आपण इथे मीन काढणार आहे. मीन काढण्याच्या 3 मेथड आहे. पहिली मेथड म्हणजे डायरेक्ट मेथड, ती डायरेक्ट सिंपल आहे. नंतर ॲझ्युम मीन मेथड आहे. नंतर आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. एक एक मेथड आणि एक फॉर्म्युला आणि एक एक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. ठीक आहे, तर बघा, डायरेक्ट मेथड कडे आपण जाऊया. डायरेक्ट मेथड साठी सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? लक्ष द्यायचं आहे. बघा, डायरेक्ट मेथड साठी एक्स बार म्हणजे मीन असतो. ठीक आहे, तर बघा, मीन काढण्यासाठी एक्स बार आणि एक्स बारचा सिंपल फॉर्म्युला असेल समेशन ऑफ fi तुम्हाला 8 म्हणजे 8वीला होता आणि 9वीला सुद्धा होता. समेशन ऑफ fi. आता समेशन ऑफ fi म्हणजे
सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी. आता हे फ्रिक्वेन्सी वगैरे काय असतं आपण एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला समजेल. आणि इथे सिग्मा एफ आय एक्स आय याला समेशन सुद्धा म्हणतात, यांना काय म्हणतात, सिग्मा पण म्हणतात काही टीचर. समेशन आहे, समेशन म्हणजे बेरीज. आणि इथे येणार आहे सम ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ एफ आय मल्टिप्लाय एक्स आय. सिंपल फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय ला कॅपिटल एन सुद्धा म्हटलं जातं. हे तुम्हाला 8वी पासून होतं, 8वीला पण आहे, 9वीला आहे आणि 10वीला आहे. क्लिअर? ठीक आहे, ओके. तर बघा डायरेक्ट मेथड आहे. आता एक छोटस एक्झाम्पल घेऊ, जास्त मोठं नाही, आपल्याला नंतर एक्झाम्पल पुढे बघायचे. तुमच्या टेक्स्टबुक मधलंच एक्झाम्पल आहे. बघा तुम्हाला एक चार्ट दिलेला असतो, ह्या चार्ट मध्ये दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे क्लास, ग्रुप बनवलेला असतो. का ग्रुप? खूप जास्त डेटा आहे मग त्यांनी ग्रुप बनवतात. ठीक आहे, मग 15 ते 19 कशाचा आहे? टाइम्स अवर, म्हणजे हे टाइम्स आहे अवर्स मध्ये, 15 तास ते 19 तास असे ग्रुप्स आहे. आणि नंबर ऑफ वर्कर्स आहे, ह्या ग्रुपमध्ये 10 आहे, 15, 12, 8 आणि 5. इथं स्टेप दिलेले आहे, त्या स्टेप आपण काही रीड करणार नाही, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. आपल्याला काढायचं आहे डायरेक्ट मेथडने मीन. डायरेक्ट मेथड साठी तुम्हाला सिंपल क्लास आहे जो दिलेला आहे तो आपण राईट करणार. त्यानंतर येतो क्लास मार्क. आता क्लास मार्क म्हणजे काय? जो क्लास असतो त्या दोघं क्लासचा लोअर आणि अप्पर लिमिट असतात दोन, त्यांची ऍडिशन करणे आणि डिवाइड बाय 2 करणे. मग 15 प्लस 19 किती होतात? 34. ठीक आहे, आणि 34 डिवाइड बाय 2 किती होणार? 17. पुन्हा 20 प्लस 24 किती होणार? 44. 44 डिवाइड बाय 2 किती होणार? 22. मग असं खाली करत बसणार का? नाही. दोन काढणे आणि दोघांमधला डिफरन्स बघणे कितीचा आहे. तर 17 आणि 22 चा जर आपण डिफरन्स बघितला, दोघांमधले 5 चा डिफरन्स आहे. कितीचा डिफरन्स आहे? 5 चा. फक्त 5 ऍड करायचे, बाकी काही नाही. बघा 5 ऍड करा 27, 5 ऍड करा 32, 5 ऍड करा 37. हे झाल्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी ऑलरेडी दिलेली असते, ती राईट करणार 10, 15, 12, 8, 5. 10, 15, 12, 8, 5 जशीच्या तशी सेम राईट केली. त्याची ऍडिशन करणार, त्याला म्हटलं जातं समेशन ऑफ एफ आय, म्हणजे ऍडिशन केली, ती ऍडिशन आली 50. त्यानंतर हे दोघं जे आहे एक्स आय आणि एफ आय, या दोघांची काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार. बघा या दोघांची मल्टिप्लिकेशन 170, या दोघांची मल्टिप्लिकेशन 330, या दोघांची मल्टिप्लिकेशन 324, या दोघांची मल्टिप्लिकेशन 256 आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन 185 आणि या सर्वांची ऍडिशन 1265. सिंपल त्यांनी काय केलंय बघा बरं, मीन एक्स बार इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय किंवा एफ आय एक्स आय म्हणतात, डिवाइड बाय कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे काय? समेशन ऑफ एफ आय. सिंपल दोघांची काय केली? डिव्हिजन. सॉल्व्ह झालं, आन्सर आलं 25.3. हे तुमचा मीन आहे या पूर्ण डेटाचा. असा हा डायरेक्ट मेथडनं मीन फाइंड केला जातो. पटकन सांगायचंय, ही गोष्ट समजली का? डायरेक्ट मीन समजला म्हणजे डायरेक्ट मेथड समजली मीन फाइंड करण्याची. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. आपण पुढची मेथड बघूया, ॲझ्युम मीन मेथड. आता ॲझ्युम मीन मेथड साठी फॉर्म्युला थोडा चेंज होणार मीनचा. बघा फॉर्म्युला काय असेल, लक्ष द्यायचं आहे. मीन इज इक्वल्स टू एक्स बार इज इक्वल्स टू, नावातच आहे ॲझ्युम मीन म्हणजेच ए प्लस डी बार. ए प्लस डी बार असा हा ॲझ्युम मीनचा फॉर्म्युला आहे. दिला आन्सर विद्यार्थ्यांनी? चला, नाही दिला कोणी? ठीक आहे, मी राईट केलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मग सर ए आणि डी बार म्हणजे काय रे? तर बघा लक्ष द्या, व्हेअर डी बार म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. बघा समेशन ऑफ एफ आय डी आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. आता समेशन ऑफ एफ आय माहित झालेला आहे. सर डी आय म्हणजे काय मग सर?
मग डी आय म्हणजे लक्ष द्या, डी आयचा छोटासा फॉर्म्युला कॉलम येणार आपल्याकडे बघा, एक्स आय मायनस ए. आणि एक्स आय म्हणजे कोण? क्लास मार्क असतो. आणि ए म्हणजे कोण सर? तर ए म्हणजे ॲझ्युम मीन. ओके, ॲझ्युम मीन. मग सर कोणाचा ॲझ्युम मीन? छोटासा सेंटेन्स तुमच्यासाठी दिलेलं आहे, नीट बघा. क्लास मार्क का कशाचा? क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज चोजन ॲज द ॲझ्युम मीन. म्हणजे काय? जो क्लास मार्क असतो त्या क्लास मार्क पैकीच एक ए असतो, पण कुठून निवडायचा? हायेस्ट फ्रिक्वेन्सी. आपण जेव्हा एक्झाम्पल बघू तर क्लिअर होणार. म्हणजे फ्रिक्वेन्सी असते, जो डेटा असतो त्यातला सर्वात मोठी व्हॅल्यू त्या व्हॅल्यूच्या समोरचा क्लास मार्क. ठीक आहे, हे झालेलं आहे. बघा हे छोटे छोटे फॉर्म्युले आहे, जर हे समजले तरच तुम्हाला ओरिजिनल फॉर्म्युला समजेल. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे डी आय ची, आणि नंतर एफ आय डी आय चा गुणाकार करून ही सम दोघांचा भागाकार करून डी बार आणि डी बार प्लस ए करणे. आता डी बारची व्हॅल्यू कधी कधी मायनस पण येऊ शकते, असं काही नाही की प्लसच येणार. ठीक आहे, अशा प्रकारे हा एक छोटासा फॉर्म्युला आहे. आपण एक सॉल्ड एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजणार आहे. बघा लक्ष द्या, एक काय विचारलं आहे तुम्हाला? मीन मेथड कोणती? ॲझ्युम मीन मेथड. पुन्हा तेच, पूर्ण याच्यामध्ये असंच डेटा असणार, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी. मग क्लास मार्क दिलेला आहे तो कंटिन्युअस आहे, महत्वाचं म्हणजे कंटिन्युअस पाहिजे. मग सर कंटिन्युअस म्हणजे काय? तर पहिला जो ग्रुप आहे त्याचा जो शेवटचा असतो, इथं समजा 240 आहे, 240 सेकंड मध्ये सुद्धा तोच नंबर पाहिजे 240. इथे 280 आहे, इकडे सुद्धा 280 आहे, यांना म्हणतात कंटिन्युअस क्लास. आणि जर डिस्कंटिन्युअस असेल तर दोघांमध्ये एकचा फरक असतो, मग 0.5 मायनस 0.5 ऍड घेऊ आपण जेव्हा पुढे येणार तेव्हा. बघा लक्ष द्या, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 5, 10, 15, 12, 8. लेट अस टेक द ॲझ्युम मीन 300. तर ही चुकीची पद्धत आहे. म्हणजे सॉल्व पण केलं नाही आणि डायरेक्ट ॲझ्युम मीन घेतला, नाही घेता येत. ठीक आहे, अगोदर आपण क्लास घेणार, क्लास मार्क घेणार, फ्रिक्वेन्सी राईट करणार, मग फ्रिक्वेन्सीमध्ये सर्वात मोठा नंबर कोणता त्याच्या समोरचा क्लास मार्क घेणार. तर हे तुम्ही असं पाठ करायचं नाही, अगोदर टेबल ड्रॉ करणार, याला म्हणतात फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. समजून घ्या, पेपरला कधी कधी पूर्ण प्रश्न विचारत नाही. प्रश्न असा सुद्धा येतो 2 मार्कला की युजिंग गिव्हन डेटा अँड ड्रॉ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल टू फाइंड मीन बाय मेथड ॲझ्युम मीन मेथड. म्हणजे फक्त फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल विचारतात, मीन काढायला लावत नाही. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ह्या गोष्टीला किंवा ह्या टेबलला म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा ही गोष्ट दिलेली क्लास, मग क्लास राईट करून घेतला दिलेला. क्लासवरनं क्लास मार्क कसा राईट करायचा आपण शिकलो. पुन्हा एकदा सांगतो, दोघांची ऍडिशन करायची, लोअर आणि अप्परची. ओके, मग लोअर आणि अप्परची ऍडिशन किती होणार रे? 440, 440, 440 डिवाइड बाय 2 220. परत या दोघांची ऍडिशन करणार, किती येणार? 520. 520 डिवाइड बाय 2 260. या दोघांमध्ये कितीचा फरक दिसतोय रे? 220 260 कितीचा आहे? 40. बस 40 ऍड करा. यामध्ये 40 ऍड केले 300, 40 ऍड केले 340, 40 ऍड केले 380. हे झाल्यानंतर हा कॉलम विसरून जायचा, फक्त राईट करून ठेवणे डी आय इक्वल टू एक्स आय मायनस ए. आपण अजून हा 300 लगेच घेतलेला नाही, गोष्ट समजून घ्या काय आहे. मग फ्रिक्वेन्सी दिलेली ती राईट करणार. आणि मग आता महत्वाचं काम, या फ्रिक्वेन्सी मध्ये सर्वात मोठी व्हॅल्यू कोणती, हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती? चला पटकन सांगायचंय, लहान मुलगा पण सांगेल. यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे? 15 आहे. क्लिअर? मग एक्झॅक्ट या 15च्या समोर बघा, मी हायलाइट करतो, एक्झॅक्ट हायेस्ट फ्रिक्वेन्सीच्या समोरचा घेणार क्लास मार्क एक्स आय, तो म्हणजे ए असतो. त्यानंतर इथं राईट करायचं डी आय इक्वल टू एक्स आय मायनस ए ची व्हॅल्यू 300. अशा प्रकारची ही गोष्ट आहे. लक्षात ठेवा, ए कसा फाइंड करायचा. जर ए चुकला
तुमच्या नवनीतमध्ये प्रत्येक एक्झाम्पलसाठी ए वेगळा घेतलाय, कन्सेप्ट ही वापरा. काहींच्या नवनीतमध्ये पण तसंच केले नाही तर तुम्ही ही स्टेप वापरा की ॲझ्युम मीन ए कसा घ्यायचा. ठीक आहे. चला, हे झाल्यानंतर एकदा ए भेटला की फक्त यामधनं ए मायनस करायचा असतो. XI मधनं ए मायनस करायचा म्हणजे काय, 220 मधनं 300 वजा करणे, मायनस येणार ना, मायनस 80. 260 मधनं 300 मायनस करणार, 40. आता प्रत्येक वेळेस मायनस करणार का, नाही. डिफरन्स कितीचा, पुन्हा 40चा. 40 ऍड करा, -40, -40 मध्ये 40 ऍड करा, 0, 0 40, 40, 40 40, 80 झालंय. यानंतर फ्रिक्वेन्सी आणि DI ची मल्टिप्लिकेशन करणार. बघा, फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय डेविएशन म्हणजे FI DI. 8 5 40, 4 मल्टिप्लाय 1 4. ओके, नंतर 4 18 640. सर्वांची जर ऍडिशन केली, काही मायनस होणार, काही प्लस होणार आणि 320 आलेला आहे. ठीक आहे. आता पुढे इथे लक्ष देणं महत्वाचं आहे. हा झाला टेबल. आता कॅल्क्युलेशन पण महत्वाचं आहे. तर बघा, अगोदर आपण काढणार आहोत डी बार. मग डी बारचा फॉर्म्युला काय आहे रे, समेशन ऑफ FI DI डिवाइड बाय समेशन ऑफ FI. ओके, मग डी बार इज इक्वल्स टू, चला, समेशन FI DI किती आहे 320 आणि समेशन ऑफ FI किती आहे 50. 0 0 कॅन्सल होणार, 32 डिवाइड बाय 5. किती आन्सर येणार, चला पटकन फास्ट सांगायचं आहे, पटकन. डी बार इज इक्वल्स टू किती, चला बालवाडीमध्ये जाऊया आपण. ओके, किती येणार, 5 6 32.20, 5 4 किती आन्सर आहे 6.4. बघा बरं, तुमचं पण हे चालेलं आहे का. ओके, दिलंय आन्सर. ठीक आहे, छान, व्हेरी गुड, शाबास. चला, अजून संपलेलं नाही. तर मीन इज इक्वल्स टू एक्स बार इज इक्वल्स टू काय आहे रे, काय घेतलं होतं आपण, ए प्लस डी बार. मग एक्स बार इज इक्वल टू ए किती होता 300 प्लस 6.4 म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू 306.4. हा आहे मीन. समजलंय, क्लिअर आहे का सर्वांना, सर्वांना क्लिअर आहे का. आणि एक छोटीशी ट्रिक, आता ऑफलाईनला माहित असेल मुलांना. बघा, जे आन्सर येतं ते एच्या समोर जो क्लास आहे त्या मधलंच आलं पाहिजे. एच्या समोर कोणता क्लास आहे, 280 ते 320. 320, ओके, 280 ते 320 मध्ये आलंय का रे, यस ऑर नो, पटकन सांगायचंय. 282 320 मध्ये ही संख्या आहे का, 306.4 आहे का. मग आपला आन्सर करेक्ट आहे. ही एक छोटीशी ट्रिक आहे की आपला आन्सर बरोबर आहे की नाही हे ओळखण्यासाठी. तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे, तुम्ही प्रत्येकाचा आन्सर पाठ करून जाऊ शकत नाही बोर्डला, किंवा व्हॅल्यू चेंज होणार आहे. त्यामुळे लक्षात आलं पाहिजे की आपण कसं चेक करणार. ठीक आहे, जायचंय पुढे, जायचं नेक्स्ट. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आहे स्टेप डेविएशन मेथड टू फाइंड मीन. ओके, मग मीन फाइंड करण्यासाठी पुन्हा एकदा मीन इज इक्वल टू मेन फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला आहे पुन्हा ए प्लस यू बार जी. आता आपल्याकडे आता नवीन गोष्टी आल्या, परत यू बार आणि जी आला. मग पुन्हा एकदा आपण एक एक गोष्ट समजून घेऊया. बघा, यू बार म्हणजे बार आला की ह्या गोष्टी येतात समेशन वाल्या. बार आला समेशन ऑफ FI, ज्याचा बार असतोच ना रे त्याला आय लावायचा. बघा, FI UI डिवाइड बाय समेशन ऑफ FI. सर मग UI म्हणजे काय, मग UI इज इक्वल्स टू DI अपॉन G. सर DI आताच बघितला, DI म्हणजे कोण, XI मायनस A. सर A म्हणजे काय, आताच बघितला आपण, काय, क्लास मार्क. काय हा, क्लास मार्क ऑफ हायेस्ट फ्रिक्वेन्सी, हायेस्ट फ्रिक्वेन्सी असलेला क्लास मार्क म्हणजेच ॲझ्युम मीन. याला काय म्हटलं जातं, ॲझ्युम मीन.
सर अजून एक गोष्ट राहिली, जी म्हणजे काय? जी म्हणजे जीसीडी. मग कोणाची जीसीडी? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. कोणाचा जीसीडी घ्यायचा आहे? जीसीडी ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ डीआय. म्हणजे डीआयचा जो कॉलम असतो ना, डीआयचा, त्या डीआयच्या कॉलम मध्ये ज्या संख्या आहे, व्हॅल्यूज आहे, त्या पूर्ण व्हॅल्यूजचा जीसीडी. जीसीडी म्हणजे काय? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. जर मी 4 घेतला आणि 6 घेतला, 4 आणि 6 चा जीसीडी काय असेल रे? 2. म्हणजे 2 ह्या नंबरने 4 आणि 6 ला डिवाइड होतं. पाचवीपासून तुम्ही शिकताय जीसीडी, एलसीएम. ठीक आहे, ओके. जीसीडी ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ डीआय. ओके, शिंदेने सांगितलं. बर, बघा ह्या गोष्टी आहेत. प्रॉपर एक एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, पण आपण सॉल्व एक्झाम्पल जर बघितलं अजून या गोष्टी क्लिअर होणार. ठीक आहे, चला पुढे जाऊया. एक छोटस एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुक मधलंच. काय आहे बघा, पुन्हा एकदा एक चार्ट आहे. इथे क्लास आहे 0 to 1000, 1000 to 1500, 1500 to 2000, 200 to 2000 to 3000. इथं डायरेक्ट गॅप आहे, थोडं प्रिंट मिस्टेक पण असू शकते. नाहीये का? बरं ठीक आहे, चला. डायरेक्ट नको होतं, ठीक आहे. इथं पण डायरेक्ट, चला काही अडचण नाही. बघा ही क्लास आहे, हा क्लास मार्क आहे. 0 प्लस 1000, 1000 डिवाइड बाय 2 500, नंतर 1250, नंतर 1750, नंतर 2500. ओके, चला पुढे जाऊया. इथं फक्त फ्लक्च्युएशन झालेलं आहे, कॉमन डिफरन्स आलेला नाही. त्यानंतर हे काहीच राईट करायचं नाही. शेजारी यायचं, हे सुद्धा राईट करायचं नाही. परत शेजारी यायचं, हे 2 कॉलम फक्त राईट करून ठेवले, रिकामे ठेवायचे. हायेस्ट फ्रिक्वेन्सी राईट करून घ्यायची, चेक करायची. हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोण आहे रे इथे? 24. मग 24 च्या एक्झॅक्ट समोर ए असणार आहे. मग ए तुम्हाला भेटला 1250, तो इथे राईट करणार. इथे सुद्धा बघा हे 1 नंबरला घेतलेलं आहे, हे चालत नाही. ओके, हे टेबलच्या खाली राईट करायचं आहे व्हॅल्यूज. ठीक आहे, म्हणजे जर कशा व्हॅल्यू राईट केलेल्या आहेत तशाच व्हॅल्यू टेबलच्या खाली ह्या गोष्टी राईट करणे. आणि टेबल असेल 1 नंबरला. मग चला ए भेटला, ए मायनस करायचा आहे. कुठून? याच्यामधूनच. मग 500 मधून 1250 गेले, 750 पण मायनस. सेम मधून सेम गेलं 0. 1750 मधून 1250 गेले 500, आणि 2500 मधून 1250 गेले म्हणजे अर्धे गेले, तर अर्धे उरणार 1250. हा झाला डीआय. मग ह्या डीआय ला कशाने डिवाइड होणार? बघा 750, 500 आणि 1250. तुम्ही जर बघितलं 0 तुम्ही थोड्या बाजूला ठेवा भले. कोण उरलं रे? 75, 50 आणि 125. 75, 50, 125 कोणाच्या टेबलमध्ये? 25 च्या 25. म्हणून 25 हा 0 परत येणार, म्हणजे 250. 250 हा जीसीडी आहे, म्हणून जी भेटला 250. पुन्हा त्या 250 नी त्यांनाच डिवाइड करायचंय. मग 750 डिवाइड बाय 250 3, पण मायनस. 0 डिवाइड बाय एनिथिंग 0. 500 भागिले 250 2, आणि 1250 भागिले 250 किती येणार आहे? 5. ठीक आहे, अशा प्रकारे यूआय काढला. आणि एकदा यूआय झाला, यूआय आणि एफआय दोघांची मल्टिप्लिकेशन प्रॉपर केली, ऍडिशन केली, तर मायनस प्लस होऊन आन्सर आलेला आहे 28. आणि इथे सॉल्व करून दिलेला आहे. आधी यू बार काढला, समेशन ऑफ एफ आय यू आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. 28/50. 0 थोड्या बाजूला ठेवणे, 28 भागिले 5 केलं, 5.6 आलं, 5.6. पुन्हा 0 दिला म्हणजे 0.56. 0.56 झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन करणं गरजेचं आहे. का बरं मल्टिप्लिकेशन? यू बार जी ची मल्टिप्लिकेशन आधीच करून घ्यायची. मग 0.56 मल्टिप्लाय टू 50, दोघांची मल्टिप्लिकेशन 140, आणि 140 ऍड करायचंय फक्त ए मध्ये. तर ए किती आहे आपल्याकडे? बघा इथं एक्स बार इक्वल्स टू ए प्लस जी यू बार इक्वल टू, मग 1250 प्लस दोघांची मल्टिप्लिकेशन 140, दोघांची ऍडिशन 1390. पुन्हा एकदा सांगतो 1390. मीन आहे मीन.
चेक करू आपल्या मेथडने. एच्या समोर जो क्लास आहे 1000 ते 1500 त्यामध्ये ही संख्या आली का? यस ऑर नो? चला पटकन. समजलं ह्या गोष्टी? समजलं आहे? बघा 10 विद्यार्थी गेले आहे. लगेच कळतं कोणाला गरज आहे, कोणी किती वेळ टिकू शकतं. हे टिकणाऱ्यातले नाहीये. ठीक आहे, हे कुठंच टिकू शकत नाही. चला आलंय 1390. ह्या दोघांमध्ये आहे. जे निघून गेले त्यांना ह्या ट्रिक समजल्याच नाही आणि समजणार पण नाही. वर्षभर तर लक्ष दिलं नसेल, आताही लक्ष नाही, काही अडचण नाही, मला काहीच फरक पडत नाही. चला पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण मीन काढण्याच्या 3 मेथड बघितल्या. आता आहे मीडियन. आता मीडियनचा सर्वात सोपा फॉर्म्युला, एकदम सोपा, काय आहे रे? n प्लस n अपॉन 2 मायनस cf अपॉन f मल्टिप्लाय h. आता ह्या गोष्टी म्हणजे काय सर? n म्हणजे लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. एक क्लास आहे, तो क्लास कोणता आपण घेणार आहे एक्झाम्पल मध्ये, पण जो मीडियन क्लास असेल, म्हणजे आपण नाही का आता ते हायलाइट करायचो फ्रिक्वेन्सी वाला, तोच असतो समोरचा क्लास. मग त्या क्लास मधलं लोअर लिमिट म्हणजे लेफ्ट साइडचं. त्यानंतर n म्हणजे काय? n म्हणजे काय? समेशन ऑफ fi. समेशन ऑफ fi म्हणजे n असतो बघा, सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज. h म्हणजे काय? जो क्लास असेल ना, कोणता क्लास बघा, हा मीडियन क्लास, त्या क्लासचा डिफरन्स घ्यायचा. म्हणजे 10 ते 15 हा क्लास आहे, मग 10 ते 15 मध्ये कितीचा फरक आहे? 5. मग ते 5 आन्सर असेल. h म्हणजे बघा क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. आणि f म्हणजे काय? आपण जसं ए निवडायचो ना हायेस्ट वाला, तिथलाच तो f असतो फ्रिक्वेन्सी वाला, फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास. आणि cf म्हणजे काय? तर फ्रिक्वेन्सीच्या समोर जो क्लास आहे त्याचा एक्झॅक्ट वरचा व्हॅल्यू म्हणजे cf. आता हे झाल्या गोष्टी आपण एक्झाम्पल घेऊ, क्लिअर होणार. फक्त हा फॉर्म्युला पाठ करणे किंवा लक्षात ठेवणे आणि कोणती व्हॅल्यू काय ते लक्षात ठेवणे. ठीक आहे, चला एक्झाम्पल घेऊ, पटकन समजणार आहे. बघा एक्झाम्पल, एक चार्ट आहे, क्लास आहे आणि नंबर ऑफ बसेस आहे. ठीक आहे, तर क्लास जर बघितला तर क्लास हा कंटिन्युअस नाही. नीट बघा, 209 तर 210, 210 आहे. इथं 219, इथं 220 आहे, म्हणजे सेम आलेलं नाही. मग सेम करून घेणार. कसं करतात? लक्ष द्या. हा गिव्हन क्लास हा कंटिन्युअस क्लास. सिंपल काय करायचं आहे? पहिल्या नंबर मधून 0.5 मायनस करणे, म्हणजे लोअर इकडच्या लेफ्ट साइडला 0.5 मायनस करणे, राईट साइडला 0.5 ऍड करणे. मग एकदम सोपं आहे. 0.5 ऍड केले का 19.5, इकडे 0.5 ऍड करायचंय. एकदा पहिला आन्सर झालं बस, बाकी काही नाही. बघा 209.5 उचलायचं ठेवायचा सरळ आणि इकडे फक्त ऍड करायचं 219.5. पुन्हा इथं ठेवणार 229.5, पुन्हा इथं ठेवणार 239.5, पुन्हा ही व्हॅल्यू येते आणि इथून उचलणार 249.5. इतकं सिंपल आहे. एकदा कंटिन्युअस क्लास झाला नंतर राईट करणार फ्रिक्वेन्सी. इथं जास्त मोठा चार्ट नसतो. मग फ्रिक्वेन्सी राईट करून झाली की शेजारी येणार आणि ऍडिशन करणार. सिंपल ऍडिशन आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF म्हणतात. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन सिंपल 4 चा 4 इथं ठेवणे. तुम्हाला हे 9th स्टँडर्डला होतं. आणि ऍडिशन करणे. बघा 4 घेतला, 4 प्लस 14, इथे काय आहे? 4 प्लस 14 आहे. लक्ष द्यायचं आहे. 4 प्लस 14 इज इक्वल्स टू 18. पुन्हा 18 प्लस 26 इज इक्वल टू 44. पुन्हा 44 प्लस 10 54 आणि 54 प्लस 6 आन्सर आहे 60. म्हणजेच फ्रिक्वेन्सीची ऍडिशन झालेली आहे, ती ऍडिशन आहे 60. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली आहे. कशाची व्हॅल्यू भेटलेली आहे? n म्हणजे तुमचा 60 आहे. लक्ष द्यायचं आहे. मग तुम्हाला n ची व्हॅल्यू भेटलेली आहे. बघा एक नंबरला तुम्हाला भेटलेला आहे n किती आहे? 60. त्यानंतर n डिवाइड बाय 2 ची व्हॅल्यू काढणार. 60 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 30. आता खूप महत्वाचं आहे, लक्ष द्यायचं आहे.
n डिवाइड बाय 2 जी व्हॅल्यू येणार इथे आलेली 30, तर 30 व्हॅल्यू इथे चेक करणार, इथे नीट बघ बरं का इथे, आणि या 30 पेक्षा जास्त किंवा इक्वलची व्हॅल्यू इथे चेक करायची. 30च्या जवळची व्हॅल्यू, पण 30 पेक्षा मोठी पाहिजे, 30 पेक्षा छोटी चालणार नाही. ठीक आहे, मग 30 पण चालेल, तर 30 असेल तर, किंवा 30 पेक्षा जास्त. मी इथे कोण आहे रे, तर 44 आहे. 30 पेक्षा जास्त कोण आहे, 44. मग 44 च्या एक्झॅक्ट समोर यायचं फ्रिक्वेन्सी मध्ये, आणि हा असेल तुमचा एफ. ठीक आहे, मग इथे येणार आहे एफ इज इक्वल्स टू 26. एकदम सोपं आहे. आणि तुम्ही जो एफ विचारलाय किंवा घेतलाय त्याचा एक्झॅक्ट वरचा असेल सीएफ. हा सीएफ असेल किती आहे, 18. आता कोण राहिलं रे, आता मीडियन क्लास बाकी आहे, तो राईट करून घेऊ आधी. मीडियन क्लास किंवा मिडल क्लास म्हटलं तरी चालेल. एक्झॅक्ट या एफच्या समोरचा हा क्लास आहे, तिकडचा नाही घ्यायचा, कंटिन्युअस वाला घ्यायचा. काय 219.5 टू 229.5. हा झाला तुमचा मीडियन क्लास. याच्यामध्ये कॅपिटल एल आहे. कॅपिटल एल म्हणजे लोअर लिमिट किती आहे, 219.5. नंतर असेल स्मॉल एच म्हणजे दोघांमधला डिफरन्स. नीट बघा, या दोघांमधला डिफरन्स किती दिसतोय, 10 दिसतोय. अशा सर्व व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. सिंपल फॉर्म्युला आपण आता वापरणार आहोत. चला, फॉर्म्युला मीडियन, काय फॉर्म्युला आहे, कॅपिटल एल प्लस इन ब्रॅकेट n डिवाइड बाय 2 मायनस cf डिवाइड बाय f मल्टिप्लाय स्मॉल h. फक्त व्हॅल्यू टाकणे. कॅपिटल एल किती 219.5 प्लस n अपॉन 2 किती 30 मायनस cf किती 18 डिवाइड बाय स्मॉल f किती 26 मल्टिप्लाय स्मॉल h किती 10 इज इक्वल्स टू 219.5 प्लस 30 मधनं 18 गेले किती उरणार 12 डिवाइड बाय 26 आणि मल्टिप्लाय आहे 10. ओके, इज इक्वल टू 219.5 प्लस, चला इथे तुम्ही भाग देऊ शकता, आधी दोनाने सिंप्लिफाय करून द्या, म्हणजे इथे किती येणार आहे 2 नाही. आपल्याकडे पेपरला कॅल्क्युलेशन करायला मोबाईल नसतो, म्हणून इकडे लक्ष द्या. ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 2 ने जर डिवाइड केलं तर 6, 2 ने डिवाइड केलं तर 13 आणि मल्टिप्लाय 10. मग 6 ला 13 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. चला किती पटकन सांगा, 6 डिवाइड बाय 13 किती. बघा विद्यार्थी माझ्या सोबतच आहे, 2-3 विद्यार्थ्यांनी मी जे लिहितोय तेच चाललंय. काही विद्यार्थी डायरेक्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करतात, ते देऊ नका, असं सोबत चला. चला 6 ला 13 ने डिवाइड करा, थोडं ओरली करून बघा, 0.16. चला सांगा बरं, इथे काही मला ते सांगा आधी. 13 चा टेबल 60 आहे, किती येणार 13 चा टेबल बोला पटकन, फास्ट. आन्सर पण देऊन टाकलं. 13 4 जा किती 52, किती उरले रे 8 80. चला पुढे 13 6 जा किती रे, किती तेवढं सांगा ना. 13 5 जा किती 65, पुन्हा 13 78 का. ओके सांगितलंय. पुन्हा येणार 2, बस झालं. आपल्या किती संख्या लागतात 2च. एक 0 घेतलं काय ना रे 1 येणार. 13 1 जा 13 परत 7. पॉइंट नंतर 2च व्हॅल्यू खूप ही 1 आहे. 1 ने काहीच फरक पडणार नाही 6 ला. 0.46 आणि मल्टिप्लाय 10 आहे. 219.5 प्लस 0.46 मल्टिप्लाय 10, 1 पॉइंट शिफ्ट होणार 4 पॉइंट. तुम्ही 61 घेतला तरी चालेल, काही फरक पडत नाही, किंवा एकच पॉइंट घेतला चालतो, म्हणजे 4.6. क्लिअर आहे इथपर्यंत. 4.6 आन्सर करेक्ट आहे का, येस ऑर नो. मी जे विचारलं ते सांगा, करेक्ट आहे नक्की. ओके, त्यानंतर बघा सिंपल ऍडिशन करा बरं. काय येणार
काही ना ऍडिशन अशी येत नाही. मग बघा काय गोंधळ होतो तुमचा, पॉईंटचा गोंधळ होतो का, पॉईंटच्या खाली पॉईंट. 5 + 6 11, कॅरी 1 होतो. 1 10 4 14, 1 2 2 4.1, 2 2 4.1 काय आहे, मीडियन. क्लिअर आहे का आन्सर? बघा बरं एकदा 2 2 4.1. चला बरं इथे नीट बघा, इथे बघा हा क्लास आहे आपला. ओरिजिनल क्लासमध्ये या 220 ते 229 आहे का, त्यामध्ये 224.1 आहे का, यस ऑर नो? ह्या गोष्टी समजून घ्या की मीडियन असेल, मीन असेल, जो क्लास असतो त्या क्लासच्या समोरची व्हॅल्यू येते, त्या क्लासमधील एखादी व्हॅल्यू येते. क्लिअर? जायचंय पुढे. छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहे बघा. आता मोड आहे, अर्धा चॅप्टरची थिअरी इथे क्लिअर आहे. मोड साठी छोटासा फॉर्म्युला चेंज झाला, एल तोच प्लस F1 - F0 ट्वाइस F1 - F0 - F2 मल्टिप्लाय स्मॉल h आणि एल सेम आहे. आणि ह्या व्हॅल्यू काढणं पण खूप सोपं आहे. इथं एकही चार्ट ड्रॉ करायचा नाही. चार्ट फक्त ड्रॉ करायचा, कंटिन्युअस क्लास नसेल तर कंटिन्युअस करायला. आणि जर क्लास कंटिन्युअस असेल ना, क्वेश्चन पेपर मध्येच चार्ट बघणे, डायरेक्ट काय लिहिणे, व्हॅल्यूज लिहिणे. उत्तर पत्रिकेत चार्ट लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट इथून सुरू करणार, L = F1 = F0 = F2 = H डायरेक्ट. क्लिअर? फक्त कंटिन्युअस क्लास भरायचा असेल तरच तुम्ही चार्ट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल लिहिणार. क्लिअर? ओके, इतकं सोपं आहे. बघा आता व्हॅल्यू आणि आपण प्रॉपर एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला लगेच कळेल कोणत्या गोष्टी काय असतात. आता नीट बघा, हा क्लास मी मुद्दामून डिसकंटिन्युअस वाला घेतलेला आहे. हा क्लास कंटिन्युअस नाहीये. मध्ये आपण गिव्हन क्लास राईट करून घेऊ. चला लक्ष द्या. गिव्हन क्लास आहे 1 to 3 4 to 6 7 to 9 10 to 12 आणि लास्टला आहे 13 to 15. कंटिन्युअस बनवायचं आहे. 0.5 फक्त काय करायचा असतो, इकडे मायनस, मग काय येणार रे, 1 मधून 0.5 गेले 0.5 2 3 मध्ये ऍड करा 3.5 उचला आणि ठेवा 3.5 2 काय येणार 6.5 उचला आणि ठेवा 6.5 2 9.5 उचला ठेवा 9.5 2 12.5 12.5 उचला ठेवा 2 15.5. क्लिअर? समजलंय का? यस ऑर नो? पटकन फास्ट कंटिन्युअस क्लास आपण केलेला आहे. बरोबर आहे? समजलं आहे? चला दिलेली फ्रिक्वेन्सी राईट करू फक्त. काय फ्रिक्वेन्सी? 33 40 27 18 12. आता महत्वाचं म्हणजे मला सांगा, आपल्याकडे 3 व्हॅल्यू आहे, F0 F1 आणि F2. या तिघांपैकी एक नंबरला कोणाची व्हॅल्यू फाइंड करतात? चला पटकन, कोण सांगतं? एक व्हॅल्यू भेटली का 2 आपोआप मिळतात. त्या कशा मिळतात सांगतो, पण मला एवढंच सांगा, F0 F1 आणि F2 मध्ये एक नंबर कोणाची व्हॅल्यू काढतात? चला कोण सांगताय? F1 ची व्हॅल्यू काढतात. व्हेरी गुड. मग F1 ची व्हॅल्यू कशी काढणार रे? तीच ट्रिक, हायएस्ट फ्रिक्वेन्सी उचला. चला पटकन मला सांगा, F1 ची व्हॅल्यू किती येणार? हायएस्ट फ्रिक्वेन्सी उचला, हायएस्ट फ्रिक्वेन्सी उचला पटकन फास्ट. काय जाधवने आन्सर दिलाय 40. सही. ओके 40 एकदम सोपं आहे. हायएस्ट मग तुमचा F1 आहे. एकदा F1 भेटला ना, F1 च्या आधीचा F0, F1 च्या नंतरचा F2. बघा इतकं सिंपल आहे. झालंय आन्सर. आणि यांच्या समोरचा असेल मॉडेल क्लास. मोड आहे ना, मग मॉडेल क्लास. मग बघा हिअर आधी व्हॅल्यू लिहिणार. आधी F0 काढलेला आहे तुम्ही, नंतर F1, नंतर F2. F0 किती, सॉरी F1 घेतला तुम्ही आधी, ठीक आहे. F0 33, F1 40 आणि F2 आहे 27. त्यानंतर मॉडेल क्लास, मॉडेल क्लास म्हणजे F1 च्या समोरचा कोणता आहे रे? 3.5
टू 6.5. आता मॉडल क्लास मधला एल किती 3.5 आणि दोघांमधला डिफरन्स म्हणजे एच. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स दिसतोय? फक्त 3चा. बरोबर आहे का? 3चाच आहे ना? येस ऑर नो? 3चाच आहे का? कोणीच आन्सर देत नाही. ओके, अक्षरांनी सांगितलंय. ठीक आहे, 3च आहे. बरोबर आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि आपला फॉर्म्युला येणार मोड इज इक्वल्स टू, चला फॉर्म्युला आहे का लक्षात? एल प्लस इन ब्रॅकेट काय येणार? F1 मायनस F0. सर मग जर विसरलो गोंधळ झाला तर F1 मोठी F0 छोटी, मोठ्यातून छोटी वजा करणार, झाले डिवाइड बाय. चला काय येणार? पुन्हा ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2. फॉर्म्युला बरोबर आहे का? चेक करून घ्या रे, मी पण विसरू शकतो बरं का. बरोबर आहे का? ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2. येस ऑर नो? पटकन. बरोबर आहे? ओके. फक्त व्हॅल्यू टाकणे, गोंधळ मुलांचा व्हॅल्यू टाकण्यात नाही होत, सॉल्व्ह करण्यात होतो. मग त्या पण गोष्टी समजून घेऊ. चला, एल आहे 3.5 प्लस F1 आहे 40, F0 आहे 33, ट्वाइस F1 40 मायनस 33 मायनस F2 किती आहे 27 मल्टिप्लाय एच किती आहे 3. 3.5 प्लस 40 मधनं 33 गेले 7, 4 2 जा 8 म्हणजे 80 मायनस हे दोघांची ऍडिशन करून टाका. किती येणार? 3 आणि 7 ते 30, 30 आणि 30 60, 60 मल्टिप्लाय 3. 80 मधनं 60 गेले पटकन. 3.5 प्लस 7 मल्टिप्लाय 3 उरलेला आहे आणि डिवाइड बाय 80 मधनं 60 गेले, उरलेले आहे 20. ओके, 7 21 होतात. 3.5 प्लस 21 भागिले 20. खूप सोपं आहे, 21 भागिले 20. पटकन सांगायचं आन्सर, पूर्ण फायनल आन्सर द्यायचं नाही बरं का. मोड इज इक्वल्स टू 3.5 प्लस, चला 21 भागिले 20 किती? खूप सोपं आहे, कारण डिवाइड बाय 2 आहे. चला पटकन, किती? 21 डिवाइड बाय 20 किती? एका सेकंदात उत्तर यायला पाहिजे होतं. किती आलेलं आहे? 10. बघा 21 भागिले 2 किती रे? 10.5. 0 वाढला म्हणून पॉईंट सर्केल, म्हणून इथं आलेला आहे 1.05. सिंपल ऍडिशन करा. मोड 3 आणि 1 किती? 4.55. 10 ने होतं, इथं 0 आहे म्हणून 5 आणि इथे 5. मोड आहे 4.55. 4.55. क्लिअर? करेक्ट आहे. कसं ओळखणार? चेक करा. F1 मेन क्लास, मॉडेल क्लास 4 to 6. आन्सर 4 to 6 मध्ये आहे का? 4.55 आहे. यस, आपला आन्सर करेक्ट आहे. क्लिअर? अशा प्रकारे मोड हा टॉपिक सुद्धा आपण एंड केलेला आहे. ठीक आहे. तर बघा, कालपर्यंत आपण स्टॅटिस्टिक्सचा अर्धा पार्ट कव्हर केलेला आहे. म्हणजेच काय की आपण मीन, मोड आणि मीडियन या गोष्टी क्लिअर केल्या. आता आपण जो डेटा असतो तो रिप्रेझेंट केला जातो ग्राफ्स वरती. परत पाय चार्ट असेल, पाय डायग्राम असेल, नंतर अजून काय असेल, प्रेझेंटेशन ऑफ डेटाच्या काही गोष्टी आहेत त्या पण आपण बघूया. बघा, डेटा प्रेझेंटेशन त्यामध्ये टॅब्युलेशन. तर टॅब्युलेशन मध्ये सुद्धा 2 टाईप पडतात. एक म्हणजे अनग्रुप अँड ग्रुप. म्हणजे आपण तिकडे बघा ते ग्रुप्स बनवले होते, ते क्लास होते, ते ग्रुप होते, अनग्रुप होते. ओके, 8वी पर्यंत तुम्ही अनग्रुप, 9वी पर्यंत अनग्रुप डेटा बघितला, 7वी 8वीला तुम्हाला होता. नंतर पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, त्यामध्ये 2 टाईप पडतात. एक म्हणजे बार डायग्राम आणि दुसरी म्हणजे पाय डायग्राम. आता तुम्ही आजपर्यंत पाय डायग्राम ह्या भूगोलात बघितल्या, तर 10वीला मॅथ मध्ये सुद्धा आहे. आणि बार डायग्राम मधले जे काही क्वेश्चन्स होते, डेटा होता तुम्हाला, तो 7वी 8वी 9वीला होता. त्यामध्ये असतो सिंपल ग्राफ, त्यानंतर जॉईंट बार ग्राफ, त्यानंतर सब डिव्हायडेड बार ग्राफ आणि पर्सेंटेज बार ग्राफ 8वीला होता. ठीक आहे. त्यानंतर अजून आहे ग्राफिकल मेथड. त्यामध्ये लाईन ग्राफ, जो आपला पहिला चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल,
त्यामध्ये आपण लाईन ग्राफ्स ही कन्सेप्ट बघितली होती. त्यानंतर आता आपण ह्या वर्षी हिस्टोग्राम बघणार आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला आहे. म्हणजे ग्राफिकल मेथड ह्या तिघच्या तिघ आहे. लाईन ग्राफ हा तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये आहे आणि ह्या चॅप्टर मध्ये हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. हे असतं डेटा प्रेझेंटेशन, इतक्या प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हिस्टोग्राम कडे जाऊया. हिस्टोग्राम मध्ये तुम्ही जर बघितले हे ग्राफ तुमचे झालेले आहे. हा आहे जॉईंट बार ग्राफ. ठीक आहे. तर बघा दिलेला डेटा आहे, क्लास आहे. एक गोष्ट समजून घ्या, हा जो क्लास असेल तो क्लास कायम एक्स ऍक्सिस वर असेल आणि ही फ्रिक्वेन्सी असते आणि फ्रिक्वेन्सी कायम वाय ऍक्सिस वर येणार आहे. ठीक आहे. ही एक गोष्ट एकदा क्लिअर झाली की ग्राफ ड्रॉ करणं सोपं होणार आहे. परत एकदा सांगतो, हा जो क्लास असेल तो कायम एक्स ऍक्सिस वर असेल आणि ही जी फ्रिक्वेन्सी असेल ती वाय ऍक्सिस वर असेल आणि वाय ऍक्सिस वर आपल्याला जी स्केल घ्यायची आहे ती स्केल यानुसार घेणार आणि ही स्केल तर फिक्स राहणार आहे. ठीक आहे. जशी आलेली असेल तशीच इथं तुम्ही काय घेणार आहे, स्केल घेणार आहे. इथे फक्त तुम्हाला डेटा बघायचा आहे, कोणाच्या टेबलमध्ये येतो त्या टेबल तितका गॅप तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे 10च्या पटीत असेल तर 10 किंवा 10 तुम्हाला 1 सेंटीमीटरचा गॅप घ्यायचा आहे. बेसिक गोष्टी सर्व बस. आता हा रिप्रेझेंट कसा केला जाणार आहे, सिंपल आहे. बघा आता जो क्लास आहे तो क्लास कंटिन्युअस नाही. क्लास कंटिन्युअस पाहिजे म्हणजे गॅप सेम दिसतो. मग हा क्लास कंटिन्युअस नाही तर कंटिन्युअस बनवून घेतलेला आहे. कसा कंटिन्युअस बनवतात आपण काल बघितलं, तरी पुन्हा बघू. बघा 8 आणि 9 मधनं तर जो 8 पहिला नंबर आहे 0.5 मायनस करणार आणि 9 मध्ये 0.5 ऍड करणार केलेला आहे. 7.5 to 9.5 तो उचलणार इथं ठेवणार 9.5 आणि 11.5 होणार तो उचलणार ठेवणार. इथून 13.5 ऍड केलेला पुन्हा ठेवणार 15 ला 15.5 पुन्हा ठेवणार 15.5 नंतर येणार 17.5 आणि दिलेली फ्रिक्वेन्सी ऍज इट इज. आता एक गोष्ट महत्वाची आहे इथे, ती म्हणजे इथे एक क्रिंक मार्क येते. ठीक आहे. इथे काय येते, एक क्रिंक मार्क येते. बघा समजा इथे 0 आहे, इथे आपण समजा इथे त्यांनी घेतलेलं आहे स्टार्टिंग होत आहे 7.5 टू 9.5. मग ह्या दोघांमध्ये तुम्ही जर गॅप बघितला, पुढचा आहे 11.5, तर या दोघांमध्ये जर गॅप बघितला तो आहे 2 चा. ठीक आहे. बट पहिला बघा 0 to 7.5 यामध्ये गॅप आहे 7.5 म्हणजे ही मॅच होत नाही आणि म्हणून इथे क्रिंक मार्क वापरली जाते. बघा ती मार्क अशी आहे, क्रिंक मार्क. पुन्हा एकदा बघा क्रिंक मार्क. ठीक आहे. ही कधी वापरायची, जेव्हा तुमचा क्लास हा 0 पासून सुरुवात होत नाही किंवा जो गॅप आहे तो मॅच होत नाही. 0 to फर्स्ट नंबर मॅच जर झाला तर ही वापरायची गरज नाही, पण मॅच झाला नाही म्हणून क्रिंक मार्क वापरली, इथून ही कंटिन्यू होणार. क्रिंक मार्क महत्वाची आहे. तुम्ही जर क्रिंक मार्क वापरली नाही तुमचा 1 मार्क कमी होऊ शकतो किंवा 0 पण मिळू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा हिस्टोग्राम आहे. छोटीशी थिअरी आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं, छोटीशी थिअरी आहे जी आपण घेतली तीच दिलेली आहे, मेथड ऑफ ड्रॉइंग अ हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम काढण्याची मेथड तीच आहे जी आपण तिकडे एक्सप्लेन केलेली आहे. इफ द गिवन क्लास आर नॉट कंटिन्युअस, जर दिलेला क्लास कंटिन्युअस नसेल, मेक देम कंटिन्युअस, तो क्लास कंटिन्युअस बनवा. फर्स्ट कंडिशन ती आहे. सच अ क्लास आर कॉल्ड एक्सटेंडेड क्लास. ओके, त्याची काही गरज नाही, फक्त एक लक्षात ठेवा क्लास कंटिन्युअस नसेल तर क्लास कंटिन्युअस बनवायचा आहे. शो द क्लास ऑन एक्स ऍक्सिस, जो क्लास असेल तो एक्स ऍक्सिस वर येणार आहे. त्यानंतर शो द फ्रिक्वेन्सीज, फ्रिक्वेन्सी कशावरती येणार आहे, वाय ऍक्सिस वरती. देन टेक इन ईच क्लास ऍज द बेस, ड्रॉ रेक्टँगल विथ हाइट्स प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, तर बघा हा जो रेक्टँगल असतो म्हणजे बार. ओके, हा जो बार आहे यामधला जो मिडल टर्म असतो त्या पॉइंट्सला आपल्याला जोडत जायचंय तेव्हा तो हिस्टोग्राम तयार होतो. आपण एक्झाम्पल पुढे बघणारच आहोत. ऑन द एक्स ऍक्सिस मी आता एक्सप्लेन केलेलं होतं, जे साइन आहे एक्स ऍक्सिस वरचं या साइनला म्हटलं जातं क्रिंक मार्क. ठीक आहे. अँड इट इज शोन बिटवीन, कधी शो केलं जातं,
ओरिजिन अँड फर्स्ट क्लास कुठे शो केलं जातं? ओरिजिन आणि पहिला नंबर म्हणजे क्लासचा लोअर, जो पहिला क्लास आहे त्याचा पहिला नंबर, फर्स्ट क्लास. बघा का याचा अर्थ काय आहे? देअर आर नो ऑब्झर्वेशन्स अप टू द फर्स्ट क्लास. तुला म्हटलं मी की ते मॅच होत नाही. ठीक आहे, ते थेरी आहे, त्याचा मिनिंग तो आहे. द मार्क कॅन बी यूज ऑन द वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसवर पण जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही वापरू शकतात, पण शक्यतो तुम्हाला या वर्षी गरज पडणार नाही. डेटाच त्या प्रकारे दिलेला आहे. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर आलाच प्रश्न क्वेश्चन 4-5 मध्ये, तर वायला जर गरज पडली तर वायला सुद्धा वापरू शकतात. म्हणजे तुमच्या डोक्यात इतकं फिट राहील की एक्सला पण वापरतो आणि वायला सुद्धा आपण वापरू शकतो. कधी? 0 आणि पहिला क्लास. हे अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत. चला, थेअरी झालेली आहे. त्यानंतर एक छोटासा काय घेऊया आपण? क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन बघा, क्लास असेल, क्लास दिलेला आहे 6 to 7, 8 to 9, कंटिन्युअस नाहीये, म्हणून आपण आता कंटिन्युअस बनवून घेणार. बघा कंटिन्युअस काय केलेलं आहे? राईट केलेलं आहे. 6 पॉईंट पासून 0.5 मायनस केले 5.5 आणि 7 मध्ये 0.5 ऍड केलेले आहे म्हणून 7.5. सिंपल, तो ठेवणे इथे करणे हे सर्व तुम्हाला माहित आहे. आता हे घेण्याची गरज नाही, सांगण्याची सुद्धा गरज नाही. तर अशा प्रकारे हे कंटिन्युअस झालं. क्लास मार्क आपण काढतो. क्लास मार्क कसा काढायचा रे? दोघांची ऍडिशन करणार. दोघांची ऍडिशन म्हणजे सर्वांना माहिती आहे, आणि डिवाइड बाय 2 करणार. तर याची ऍडिशन किती येत आहे? 13 येते. 5 आणि 7 12 होतो. 0.5 1 13 डिवाइड बाय 2 6.5. पुन्हा याची जर आपण केली तर प्रॉपर 8.5. दोघांमध्ये कितीचा गॅप दिसतोय? 2 चा. फक्त 2 ऍड करत चला, अँसर येऊन जाणार. पुढे फ्रिक्वेन्सी दिलेली असते, ती पूर्ण राईट करणार. फक्त एक कंडिशन काय बघा, इथं आता फ्रिक्वेन्सी 0 आहे. कधी कधी आपल्याकडे 0 नसतो फ्रिक्वेन्सी मध्ये, मग याच्या अगोदरचा एक क्लासचा ग्रुप एक्स्ट्रा करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला 8 to 9 दिलेला असेल तर एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा, तो म्हणजे 6 to 7 आणि फ्रिक्वेन्सी 0 घेणे. तसंच इथं शेवटचा 15 आहे, इथपर्यंतच दिलेला असेल, एक क्लास एक्स्ट्रा तुम्ही इन्क्रीज करून घेणे. आणि हे तर येणारच कॅल्क्युलेशन ने, फ्रिक्वेन्सी नसणार आहे तिथे एक 0 घ्यायचं. असं का सर? असं आपण का करतो? एक गोष्ट समजून घ्या, तुमचा जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे तो क्लोज आला पाहिजे, क्लोज ग्राफ आला पाहिजे. क्लोज कधी होऊ शकतो? जेव्हा वायची किंमत 0 असेल, नंतर ती वाढत जाईल, पुन्हा कमी होणार, पुन्हा वायची किंमत 0 येणार. म्हणून फ्रिक्वेन्सी वाय ऍक्सिस वर असते, म्हणजे इथे वाय 0 असेल आणि एंडिंगला परत वाय 0 असेल, म्हणून तो असा क्लोज ग्राफ येणार, वरती जाणार पुन्हा खाली येणार. आणि जो क्लास मार्क असतो, क्लास मार्क म्हणजेच आपण कुठून उचलला? क्लास पासून. आणि क्लास कुठे आहे? एक्स ऍक्सिस वर. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत ते एक्स ऍक्सिसचे पॉइंट्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वाय. मग हे दोन कोऑर्डिनेट तयार होतात. आपल्याला माहिती आहे की ग्राफ काढण्यासाठी एक्स आणि वाय कोऑर्डिनेट लागतात. तर हे आहे कोऑर्डिनेट. मग पहिला नंबर म्हणजे क्लास मार्क, तो आहे एक्स ची व्हॅल्यू, आणि इकडे जी फ्रिक्वेन्सी आहे ती म्हणजे वाय ची व्हॅल्यू. अशा प्रकारे हे पॉइंट्स प्लॉट करणार आणि ते जॉईंट करणार, आणि ते जॉईंट केले की काय तयार होतो? हिस्टोग्राम तयार होतो. ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला तो हिस्टोग्राम ड्रॉ केलेला आहे. हे एक्झाम्पल तुमचे कुठले आहे? टेक्स्टबुक मधले आहे. ठीक आहे. एकच मिनिट, चार्जिंग एंड झालेली आहे. ओके, चल बघा, मग पहिला पॉइंट आपला इथे आला, इथे क्रिंक मार्क सुद्धा आली. ठीक आहे. आणि बघा दुसरा पॉइंट 8.5 इथे तुम्हाला समजण्यासाठी मी घेतलेला आहे. पहिला पॉइंट 6.5 to 0 तो इथे आला एक्स ऍक्सिस वरती. दुसरा 8.5 to 20 इथे आलेला आहे, त्याला हायलाइट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 10.5 to 40 तो इथे आहे. पुन्हा डिक्रीज होण्यास सुरुवात झाली. बघा वायची किंमत 40 पर्यंत गेली, 40 पासून परत 30 झाली. 12.5 इकडे इन्क्रीज होत आहे, आणि इकडे वरून आता खाली येणार. बघा 12.5 30, 14.5 25, 16.5 15. त्यानंतर शेवटचा आपण घेतलेला आहे तो 18.5 to 0, म्हणजे पुन्हा इथे. आणि सिंपल स्केलने जॉईन करायचं, एका वेळेस एकच पॉइंट जॉईन करायचा स्केलने, असे हाताने राईट करायचं नाही. प्रॉपर स्केल घ्यायची आणि पॉइंट काय करायचे? हायलाइट करायचे. विद्यार्थी काय करतात? फक्त प्लॉट करतात, हे पॉइंट्स हायलाइट करत नाही. हा कोणता पॉइंट आहे? समोर ब्रॅकेट मध्ये राईट करा. ठीक आहे.
आणि स्केल खूप महत्वाची आहे. स्केल बघा, जसं तुम्हाला तुमचं स्वतःचं पूर्ण नाव आहे तसं ग्राफला सुद्धा ह्या याच्यावरनं ओळखतात का स्केल कशाची आहे. ठीक आहे, आणि स्केल वरनं ओळखता येतं की ग्राफ कशाचा आहे. इथे राईट करणार फ्रिक्वेन्सी कशाची आहे ती, तर नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स आहे इथे, आणि इथे आहे क्लास कशाचा आहे, नेट ऍसेट व्हॅल्यू आहे. मग एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इक्वल टू, हे रुपीज मध्ये आहे ना, मी इथे रुपीज लिहिणार. आणि वाय ऍक्सिस वर कोण आहे, नंबर ऑफ फंड्स आहे, म्हणून 5 फंड्स. 1 सेंटीमीटरची व्हॅल्यू किती, 5 फंड घेतलेली आहे. आणि इकडे 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलेलं आहे, 2 रुपीज घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आहे हिस्टोग्रामच्या. ठीक आहे, त्यानंतर पाय डायग्राम तुम्ही भूगोलात बघितलंय. ओके, जिओग्राफीमध्ये बघा, पृथ्वीवरती लँड आहे 29% आणि उरलेलं वॉटर आहे. ठीक आहे, तसंच इथे बघा ऑक्सिजन आहे 21%, 78% नायट्रोजन आहे, आणि अदर गॅसेस 1% आहे. या अशा गोष्टी आहे पाय डायग्राम मध्ये. ठीक आहे, पाय डायग्राम मध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी ऍड करू शकतात, वेगवेगळ्या कलर देऊ शकतात. हे तुम्हाला भविष्यात जेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये करिअर करणार तेव्हा तुम्हाला याचा जास्त वापर होणार आहे. ओके, तर प्रत्येक कंपनीत स्टॅटिस्टिक्सचा माणूस लागत असतो. ठीक आहे, त्यांचे डेटा असतो, तो डेटा रिप्रेझेंट परत इकडे तिकडे फिरवणे, अनालिसिस करणे, त्याच्यासाठी माणूस लागत असतो. आता बघा, इथे छोटासा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे द मेजर ऑफ सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनंट डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर मल्टिप्लाय 360. आता ह्या फॉर्म्युल्याचा वापर कुठे होणार आहे, तर आपल्याला जे छोटे छोटे सेक्टर्स आहे त्याचा वापर आपल्याला, जसं जॉमेट्रीमध्ये सेक्टर आहे तसं इथं पण छोटासा सेक्टर आहे, तो थिटा आहे. आणि कोणाचा आहे तो, सर्कलचा आहे, म्हणून मल्टिप्लाय 360. पूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो, 360. ठीक आहे, या फॉर्म्युल्याचा वापर कसा होणार आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, पुढे जाऊया. फॉर्म्युला बघा, इकडे लक्ष द्या. टू ड्रॉ अ पाय डायग्राम ही गोष्ट आपण आता बघणार आहोत. पाय डायग्राम खूप महत्वाची आहे. ठीक आहे, तर बघा याच्यावरती क्वेश्चन नंबर 5, तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर आत्ता पण असेल तुम्ही बघू शकता, PYQ क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी ही डायग्राम. एकतर डायग्रामवरनं प्रश्न सॉल्व्ह करा किंवा डायग्राम ड्रॉ करा, असे 2 प्रश्न. डायग्राम दिलेली असेल, क्वेश्चन आन्सर किंवा डायग्राम तयार करणे. ओके, अशा गोष्टी आहेत. आता हा प्रश्न डायग्राम तयार करणे याच्यासाठी चार्ट दिलेला आहे, म्हटलंय शो द इन्फॉर्मेशन बाय पाय डायग्राम. दिलेली इन्फॉर्मेशन पाय डायग्राम वरती ड्रॉ करा. आणि खूप सोपं आहे बघा, आन्सर इथून चालू होतं. पहिला कॉलम दिलेला आहे तोच राईट करणार जो आहे इथे बघा, सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, काय काय आहे, फॅक्टरीज, हाऊसेस, रोड्स, शॉप्स, कॉफी, ऑफिसेस, ऑदर्स दिलेले आहे. ही फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे किंवा युनिट दिलेले किती, 24, 14, 7, 5, 6, 4. यांची सर्वांची ऍडिशन करून घ्यायची. म्हणजे सर्वांची ऍडिशन किती आलेली आहे, 60. आता प्रत्येकाचा सेंट्रल अँगल ड्रॉ करायचा आहे किंवा फाइंड करायचा आहे. मग एकदम सिंपल आहे, टोटल ऍडिशन घेतली म्हणजे 60, कंपल्सरी 60 60 60 येणार. आणि वरती ज्याचा सेंट्रल अँगल काढायचा आहे तो येणार 24 24 मल्टिप्लाय 360. हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला थिटा मिळतो. इथं तुम्ही बघितलं 144 84 42 30 36 24 आणि सर्वांची ऍडिशन सुद्धा करून बघायची. छोटी ट्रिक आहे, जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं, या सर्वांची ऍडिशन तुम्ही करा. नाही तर तुम्ही फक्त पाठ करणार की तर 360 लिहित असतात म्हणून आपण लिहून काढू, नाही, याची पूर्ण ऍडिशन तुम्ही करायची. ती 360 आलीच पाहिजे. जर नाही आली पुन्हा चेक करायचं आपलं कुठं चुकलेलं आहे. ही छोटी ट्रिक आहे की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ओळखण्यासाठी. हा छोटासा टेबल झाला की इकडे येतो पाय डायग्राम. खूप सोपं आहे. आता कसं ड्रॉ करायचं सर, कुठून सुरुवात करायची, बघा रॅन्डमली तुम्हाला आवडेल त्या रेडियसचा एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. आणि सर्कल ड्रॉ करत असताना तुमच्या जी स्केल आहे किंवा जे पेपर असतात त्या पेपरच्या ज्या लाईन्स असतात त्या लाईन्सच्या वरती तो काय घ्यायचा आहे, सेंटर, आणि एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची पहिले. आणि मग पहिला तुमचा, इथं आता वेगळं आहे आपण वेगळं घेऊ.
बघा 144, मग तुमचं जर प्रोटेक्टर इथं ठेवलं 144 माहिती आहे सर्वांना इकडे येणार आहे असं, आणि हे अंदाजे घ्यायचं नाही, अंदाजे घ्यायचं नाही. पेपर चेकर ते प्रोटेक्टर ठेवून चेक करू शकतो की प्रॉपर घेतलंय की नाही. काहींना वाटतं हे अंदाजे घ्यायचं, अंदाजे घ्यायचं नाही प्रॉपर. 144 ज्याचं आहे ते लिहिलेलं आहे बघा, फॅक्टरीज. 24 खूप छोटा असणार आहे, मी तर प्रोटेक्टर ठेवून परत 24. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे ड्रॉ करायचं आहे. मी फक्त स्टार्टिंग सांगितली की इथून करायची, म्हणजे तुमचं थोडं सोपं कॅल्क्युलेशन होईल आणि तुम्हाला ड्रॉ करता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे पाय डायग्राम आहे. ड्रॉ कशी करायची ही गोष्ट आपण बघितली. डायग्रामवरनं काही प्रश्न असतात ते पण आपण बघू, आणि आपला हा शेवटचा टॉपिक. मग आपण जाऊया आपल्या PYQ कडे. बघा, एक छोटासा आपण काय घेतलेला आहे क्वेश्चन, सेम असाच तुम्हाला पेपरला येऊ शकतो. ऍक्टिव्हिटी म्हणून गाळेल जागा आहे, टेक्स्टबुक मधल्या येऊ शकतात. बघा, डिफरंट आयटम्स आहे, फूड, क्लोथिंग, नंतर हाऊस रेंट, एज्युकेशन, एक्सपेंडिचर, आणि बघा पर्सेंटेज ऑफ दिलेला आहे. 40, 20, 15, 20, 05. सर्वांची ऍडिशन किती आहे? 100 आहे. कॅल्क्युलेशन सोपं होऊन जाणार. मग 40/100 मल्टिप्लाय 360 जर बघितलं आपण इथे तर 0 0 कॅन्सल होतील. चला रेडी राहायचं आन्सर सांगायला. बघा इथे 0 0 0 0. चला आन्सर किती येणार पटकन? 36 मल्टिप्लाय 4 किती येणार? फास्ट दिला आन्सर 144. बघा 144. देन इथे काय येणार रे? चला पटकन तुम्हीच आन्सर सांगायचं. चला या बॉक्स मध्ये काय येणार? पहिला बॉक्स जितकं विचारणार तितकं. शिवराज मी इथे हे विचारलं, इथे काय येणार? नाही नाही नाही, इथे इथे मल्टिप्लाय इथे तर आहेत. 360 डिग्री, 360 डिग्री, 360 डिग्री, 360 डिग्री. इथे काय येणार? 20/100. इथे 15/100. इथे 20/100. इथे 5/100. चलो चला इथे काही सांगा बरं आता. खूप सोपं आहे, सगळे 0 कॅन्सल. 36 मल्टिप्लाय टू 72. चला इथे काय येईल रे? पटकन फास्ट. 36 मल्टिप्लाय 15 आणि डिवाइड बाय 10 किती? 53 का? ओके 53. चला इथे 0 0 कॅन्सल, पुन्हा तेच आहे. काय येणार? 72. चला इथे सांगा बरं. 36 गुणिले 5 आणि भागिले 10. 36 गुणिले 5 भागिले 10. पटकन फास्ट 19. चला या सर्वांची ऍडिशन करा पटकन. येतेच असं ना, चेक करा. 4 2 6, 6 5 14 9 0 36. येते का? येते का? केली का तुम्ही पण ऍडिशन केली का? करा एकदा. 144 72 53 72 19 ऍडिशन करा. येते? यस. ओके. अशी सुद्धा सेम टू सेम ऍक्टिव्हिटी तुम्हाला येऊ शकते. फक्त इतक्या फिलिंग द ब्लँक नसते. खूप झाले फिलिंग द ब्लँक. तुम्हाला जास्तीत जास्त किती येतात रे? 4 येतात. पण अजून एक क्लिअर करून देतो, हा चॅप्टर क्वेश्चन 1 मध्ये येत नाही. नीट लक्ष द्या बरं का. हा जो चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स, हा क्वेश्चन 1 MCQ नाही, क्वेश्चन 1B मध्ये नाही, क्वेश्चन 2A ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा नाही, क्वेश्चन 2B पासून चालू होतो. म्हणजे 2 मार्क्स. क्वेश्चन 2B पासून हा चॅप्टर चालू होतो पुढे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये कंपल्सरी आहे, क्वेश्चन नंबर 5 मध्ये सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये येईलच असं नाही, पण येतो. पण क्वेश्चन नंबर 3 ऍक्टिव्हिटी आणि B थेरी इथं कंपल्सरी हा चॅप्टर असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा चॅप्टर क्वेश्चन 2B मध्ये 2 मार्क्सला येतो. त्यानंतर ऍक्टिव्हिटी मध्ये पुढच्या 3, थेरी मध्ये 3, क्वेश्चन 4 मध्ये 4 मार्क्स आणि क्वेश्चन 5 मध्ये 3 मार्क्स. किती झाले बघा बरं? 3 3 6 10 12 आणि 13. ओके, मी तर फक्त 13 मार्क्सला आहे. जर क्वेश्चन 4 मध्ये आला नाही तर 9 मार्क्सला चॅप्टर येईल. जर क्वेश्चन 5 मध्ये आला नाही तर 10 मार्कला येईल किंवा 12 मार्कला. सॉरी, 3 3 7 4 2 2 12, 12 आणि 3 15 सांगितलं. मग 15 पैकी एक एक प्रश्न मध्ये येत नाही. कधी क्वेश्चन 4 मध्ये आला तर 5 मध्ये येणार नाही, 5 आला तर 4 मध्ये येणार नाही. शक्यतो 5 मध्ये येतोच, 4 मध्ये येणार नाही. आला तर एखाद्या वेळेस येईल. ठीक आहे, या गोष्टी समजून घ्या. चला, तर आपलं हे झालेलं आहे. आता काही ड्रॉ वगैरे करायचं नाही, फक्त छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला वाटलंच ड्रॉ करायचं आहे, पुन्हा तीच प्रोसेस
तुम्ही एक सर्कल ड्रॉ करणार, फक्त एक्झाम्पल सांगतोय, विचारलेलं नाही तसं. बघा पुन्हा एकदा 144 घेणार म्हणजे पुन्हा 144 येणार. ओके, 72 इथून इकडे 72 असेल. आणि अजून एक, ते कशाचं आहे ते पण राईट करायचंय बरं का रे, फूड असं राईट करायला विसरायचं नाही. ओके, क्लिअर आहे. खूप सोपा टॉपिक आहे. त्यानंतर बघा, ओके, अशा प्रकारे थेरी झालेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया, ते म्हणजे PYQ.